व्हेरी वेलकम हर्षद डवले सुद्धा प्लेइंग 11चा हिस्सा मनीष गडक यांना सुद्धा आपण पाहू शकाल. स्वागत असेल. रावत्याचा पाडा हा संघ अगदी आपण पाहताय. तर इकडे एसबी बीबी पाडा हा संघ मैदानाच्या दिशेने अगदी क्षेत्ररक्षण सजवण्याकरिता सुसज्जित झालाय. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं बंधन आहे आणि हा 3 क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलच्या बाहेर. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक स्थित आहे. लॉंग ऑन रिजन मध्ये आणखी एक क्षेत्ररक्षक आणि एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तो सुद्धा स्थित केलाय. अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. पॉइंट आणि त्यानंतर आपण पाहू शकाल शॉर्ट कव्हर हे 38 सर्कलच्या आतमध्ये हलकासा एक क्षेत्ररक्षक शॉर्ट लेगच्या रिजन मध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्डमान शॉर्ट फाईन लेग अगदी आपण पाहताय 38 सर्कलच्या आतमध्ये. हडलक प्रकाश तुंबडा अगदी आपण पाहताय. एक सामंजस्य क्रिकेट खेळण्याकरिता नेहमीच त्याची ओळख आहे. विरलजी नायर सरांचा इशारा लेट्स प्ले. सामना क्रमांक 3 मैदानाच्या दिशेने अगदी होते ही सुरुवात. आणि पहिला चेंडू स्ट्राइक एंडला मिस्टर गिरीश तांबडे यांना अगदी आपण पाहताय. नॉन स्ट्राइक एंडला विशाल तर गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर मनीष. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. पहिला चेंडू तेज तर्रा राखूड टप्प्याची लेंथ योग्य पद्धतीने ही ओळख आहे प्रत्येक फास्ट ट्रॅक गोलंदाजाची. म्हणून लाईन लेंथ खूप महत्वाची भूमिका. तुमच्याकडे वेग असून चालणार नाही त्याकरिता लेंथ खूप महत्वाची असेल आणि त्याच लेंथवर अगदी आपण पाहताय. पहिला चेंडू योग्य त्या पद्धतीने अगदी रिलीज झाला आणि बाउन्स होत असताना सरळ चेंडू यसी रक्षक यांच्या हातखंडामध्ये डॉट बॉलची सांगता. हलकासा यावेळेस आपण पाहू शकाल फॉलो थ्रू चुकत असताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. धावत पळत असताना थोडासा स्लिप झाला त्या ठिकाणी ग्रीप मिळाली नाही. पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅच मध्ये बॉलिंग मार्क वर जात असताना मिस्टर मनीष याला अगदी आपण पाहताय. गिरीश तांबडे स्ट्राइक एंडला बॅटर डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न. हलकासा चेंडू शरीरापासून दूर खेळला. वाईट लाईन ही खूप महत्वाची आहे. सो इथून गाईड होत असताना योग्य त्या पद्धतीने अगदी आपण पाहताय. चांगली गोलंदाजी आहे मनीषाची. चांगली ऍक्शन चांगली रिदम गोलंदाजी मार्क वर येत असताना अगदी आपण पाहू शकाल. आणि योग्य त्या पद्धतीने हा फॉलो थ्रू रिलीज होत असताना रिलीज ऑफ डिलिव्हरी खूप महत्वाची. पुलर लेंथ खोलवर लेंथ होती त्या ठिकाणी आपण पाहू शकाल हलकीशी मिस्टेक झाली. जोपर्यंत क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरनं वाईट एक्स्ट्रा कव्हरला जाऊन चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळते. 2 धावा या स्कोर कार्डवर येतील आणि दुहेरीच्या साह्याने सांघिक आणि वैयक्तिक खातं हे अगदी ओपन केलं जात आहे. सपुढे या स्पर्धेच्या माध्यमातून सचिनजी घाग असतील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी एक चांगल्या पद्धतीने अगदी स्पर्धा उभारी घेत असताना जाग्यावरून खेळण्याचा यावेळेस झाला प्रयत्न. हलकासा चेंडू हार्डलेन स्पॉटवर पडल्यानंतर हलकासा आतमध्ये वळाला. प्रत्येक चेंडूकडे एक ॲज अ मेरिट खूप महत्वाची भूमिका आहे. पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीने खेळावं हे तुमचा माइंडसेट दर्शवतो. पण नेहमीच खेळत असताना एक पॉझिटिव्ह थिंकिंगने उतरायचं असतं आणि त्याच पद्धतीने अगदी आपण पाहू शकाल ही गोलंदाजी होते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन तर आहे. डिस्टन्स गाठेल का? शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक काय अप्रतिम झेल. उलट्या दिशेने झेल घेण्याचे प्रयत्न यशस्वीरित्याने ही कर्तव्य दक्षता बजावत असताना अप्रतिम झेल झालाय कन्वर्ट. अगदी म्हणायचं झालं तर कपिल देव याचा 83 मध्ये घेतलेला उलट्या दिशेने झेल त्याची आठवण झाली ताजा. विकेट मिळाली. पहिला धक्का तंबूच्या आशयाला. स्ट्रगल होत होता आणि तो स्ट्रगल झाला समाप्त. गिरीश अगदी सुरुवातीपासून आपण पाहू शकाल जास्तीत जास्त डॉट बॉल खेळले आणि त्याचाच अगदी हा परिणाम सहन करावा लागला. आणि कल्पेश कोठावलेने काय सुंदर झेल टिपला. अगदी शॉर्ट लेग वरनं डीप मध्ये धावत पळत जाणं आणि जिथून अगदी योग्य ते जजमेंट करणं आणि त्याच्या हातखंडामध्ये हा सहर झोप्पा झेल अगदी विसावला गेला. अप्रतिम. 5 चेंडूंचा खेळ अगदी इथून झालाय समाप्त. 2 अंकांवर पहिला धक्का रावत्याचा पाडा या संघाला. पूर्वेश नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने सॉफ्ट हँड खेळलाय. कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये अगदी आपण पाहताय जोपर्यंत चेंडूला फील्ड केला जाईल अगदी 2 धावा या स्कोर कार्डवर मिळतील. ऑन दी मार्क होत आहेत पूर्वेश या पहिल्या चेंडूवर. षटकाची झाले ते समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक अगदी पॉवर प्ले मध्ये ही पॉवरफुल गोलंदाजी एसबी या संघाची आणि मनीषाने खर्च केल्या 4 धावा आणि एक महत्वाची विकेट मिळवले.
आज क्रिकेट हे परिभाष्य खूप महत्वाचं राहिलंय. वर्षाचे 365 ते 366 दिवस आज क्रिकेट प्रामुख्याने होत असताना पाहायला मिळतंय. आज लीग फॉर्मॅट हे मोठ्या प्रमाणात 18वा सीझन IPLचं सुद्धा सुरू आहे. त्यामध्ये अगदी भरीसभर आपण म्हणताय आज टेनिस क्रिकेट प्रत्येक खेळाडूंची एक ओळख बनलाय. आज प्रत्येक खेळाडूने प्रयत्न खूप महत्वाचे केलेत आणि त्याकरिता तुमची मेहनत, जिद्द, चिकाटी, संघर्ष या गोष्टी खूप मायने राखतात. कारण की जगभरातील सर्वात मूल्यवान रत्न काय म्हणायचं झालं तर ती आपली मेहनत. आणि आयुष्यात सर्वोत्तम साथीदार कोण म्हणायचं झालं तर तो आहे आपला आत्मविश्वास, ज्याला आपण सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतो. आणि त्याच कॉन्फिडन्स लेवलने अगदी खेळ होत असताना मैदानाच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. कोणाचे स्वप्न पुरे झाले तर कोणाचे स्वप्न अजूनही मात्र अधुरे आहेत. परंतु हे प्रयत्न क्रिकेटच्या मैदानावर, आणि नेहमीच आपण ती म्हणतो ना की प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गेले. आणि म्हणूनच यशस्वी व्हायचं असेल तर रिझल्ट काय लागेल हे मात्र विचार करीत बसू नका. प्रयत्न करा आणि नक्कीच एक दिवस असा असेल की नक्कीच त्या प्रयत्नांमध्ये यश हे तुम्हाला मिळणार आहे. 4 या अंकांवर हे धावफलक आहे. प्रेम या गोलंदाजाला अगदी आपण पाहताय या सेकंड स्पेलमध्ये पॉवर प्लेचं बंधन हटले आणि आता 5 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतात. शॉर्ट पॉइंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक स्थित केला आहे. डीप मिड विकेट आहे. वाईड इश, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप कव्हरच्या रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. सॉफ्ट हँडने खेळलाय. हलक्याच्या हाताने बॅडमपाटच्या साह्याने खेळला गेलाय. मिड विकेटवरनं जोपर्यंत क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल एक सिंगल धावेवर हे समाधान व्यक्त करावं लागेल. आणि सिंगलच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 5 रन्स ऑन अ कार्ड. विशाल रावते एक अष्टपैलू खेळाडूकरिता नेहमीच त्याची ओळख राहिलाय. वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनमध्ये एक प्रामुख्य. यंदाच्या हंगामामध्ये 2 हाफ सेंचुरी ज्याच्या नावावर अगदी 360 अँगलमध्ये खेळणारा हा फलंदाज आहे. परंतु आजच्या दिवसाची सुरुवात कशी असेल हे सुद्धा पाहणं योग्य. पूर्वेश ऑन साईडला वेट अँड वॉच करून खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. जोपर्यंत शॉर्ट लेग वरनं क्षेत्ररक्षण पुढे सरसावेल एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळेल. आणि सिंगलच्या साह्याने बुनबुन से गट भरता आहे, थेंबे थेंबे तळे साचे, त्या पद्धतीने एक धाबी स्कोर कार्डवर मिळते. आणि एकेरीच्या साह्याने धावफलक 6 या अंकांवर 6 रन्स ऑन अ कार्ड. हा महिना खूप इम्पॉर्टंट राहिला कारण की याच महिन्यामध्ये जवळजवळ 15 वर्ष अगोदर वानखेडेच्या स्टेडियमवर अगदी आपण पाहतात की भारत दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ठरला. तोच 2 एप्रिलचा दिवस नुकताच व्यतीत झाला. मोठा पटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक आहे. समोरच्या दिशेने खेळला. लॉंगांवरनं क्षेत्ररक्षक पुढे येईल तोपर्यंत एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर येईल. आणि सिंगलच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले 7 या अंकांवर. प्रत्येक चेंडूवर अगदी सिंगल घेतले गेले आणि धावफलक 7 रन्स ऑन अ कार्ड. 7 या अंकांवर हे स्कोर कार्ड हे पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी प्रेम याने आतापर्यंत करून दाखवले. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पूर्वेशने मात्र वेट केलं. अगदी चेंडू रडार मध्ये होता आणि अगदी रडार मध्ये असलेल्या चेंडूला थारा नाहीये. सुपर स्ट्राइक, मिड विकेट, सीमारेषा पार. मिळतील धाबा 6. पूर्वेशच्या वाटमधनं षटकार. त्या 6च्या साह्याने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले 13 या अंकांवर. एखाद्या स्पर्धेमध्ये जेव्हा आपला चांगला परफॉर्मन्स होतो ना तेव्हा तोच कॉन्फिडन्स लेवल हा प्रत्येक स्पर्धेमध्ये झळाळताना पाहायला मिळतोय. नुकताच लाखुलीमध्ये अगदी आपण पाहता एक महत्त्वाची स्पर्धा पार पडली. डे अँड नाईट मध्ये एका चेंडूवर 5 धाब्यांची आवश्यकता असताना पूर्वेच्या बॅटमधनं आलेला तो षटकार आतापर्यंत ताजा आहे. यावेळेस फटका फसला आहे. त्या दिशेने सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. यस इट इज. अगोदरच्या चेंडूवर वर्चस्व होतं गोलंदाजाने, मात्र हा कमबॅक केला. पूर्वेश आज मिरिट खेळला नाही. अगदी लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळणं महत्वाची भूमिका होती. परंतु अगदी बाहेरच्या दिशेने जाणाऱ्या या चेंडूवर केली छेडखाणी. खेचून मारण्याचा हा प्रयत्न फसला. विकेट मिळाली. आणखी एक फलंदाज तंबूच्या आशयाला.
विकेट मिळाली. दुसरा धक्का श्रीसाई रावतेचा पडा या संघाला आणि नव्यानं बॅटर मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहताय मिस्टर हर्षद डवले या फलंदाजाला आपण पाहताय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आल्या आल्या अगदी आपण पाहताय मिस्टाबिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, परंतु काय जबरदस्त झेल. हे क्षेत्ररक्षण फार महत्वाचं राहिलंय. आज कित्येक मॅचेस मध्ये आपण पाहिलं असेल की भल्या भल्या खेळाडूंचे झेल सुटले गेलेत, परंतु आज काहीतरी हे वेगळं पण दाखवण्याचा प्रयत्न एसबी बीबीपाडा या संघाचा. काय क्षेत्ररक्षण राहिलं. या अगोदर सुद्धा त्यांनी आपण पाहिलं कल्पेश कोठावल्याने एक सुंदर झेल टिपला आणि यावेळेस अगदी आपण पाहू शकाल आणि पुन्हा एकदा कल्पेशनेच मात्र हा झेल अगदी व्यवस्थित पद्धतीने, म्हणजे आज जिथे जिथे झेल तिथे तिथे कल्पेश कोठावले आणि काय व्यवस्थित पद्धतीने अगदी कन्वर्ट सुद्धा केलं. हाताची उंजळ योग्य पद्धतीने फेविकल का जोडे हा सनी से जुडेगा नाही. विकेट मिळाली. फलंदाज बाद. Catches win the matches ही खूप महत्वाची भूमिका. थँक्यू सो मच व्हॉइस ऑफ किल्टन. अजित पवार अगदी जॉईन झाले डीबीएन लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून आणि सुंदर अशी प्रतिक्रिया त्यांच्या सुद्धा माध्यमातून. चांगले कमेंट्स आपण पोचवा. ऑनगोईंग मॅच दरम्यान त्या वाचल्या जातील. विकेट मिळाले. रेग्युलरली विकेट गेल्यात आणि तेच अगदी आपण पाहू शकाल हलकीशी डोकेदुखी आहे आणि डोकेदुखी स्कोर कार्डवर सुद्धा पाहायला मिळते, कारण की आतापर्यंत 13 धावा या स्कोर कार्डवर. सलग 2 विकेट मिळवले प्रेम याने. नावामध्ये प्रेम होतं, परंतु प्रेम मैदानाच्या दिशेने पाहायला मिळालाय. म्हणून क्रिकेट हा खेळच आहे दयाशून्य. जरी सुद्धा इट्स अनसर्टन्टी, जरी सुद्धा जंटलमॅन गेम, तरी सुद्धा दया क्षमा शांती या गोष्टींना महत्व नाहीये. खेळ हा खूप महत्वाचा ठरलाय. योगेश माळी या थर्ड स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर इथून सुसज्जित होईल. यानंतर सांबरी ब्रदर्स आणि काळिका माता गाणे या 2 तगड्या संघादरम्यान लढत पाहायला मिळणार आहे. लिव्ह केले या चेंडूला अगदी आपण पाहत आहे पंचांचे दोन्ही समांतर झाले. विरलजी नायरसन यांना अगदी आपण पाहत आहे एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळते आणि एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. ते म्हणजेच 14 या अंकांवर 14 रन्स ऑन अ कार्ड, 14 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. योगेश आहे या स्पेलमध्ये अगदी आपण पाहत आहे. पुन्हा एकदा लिव्ह केले या चेंडूला व्हाईटचा इशारा. बॅक टू बॅक या 2 व्हाईटने अगदी आपण पाहत आहे धावफलक अगदी सरकलं गेलंय आणि स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 15 रन्स ऑन अ कार्ड, 15 या अंकांवर. लेंथ खूप महत्वाची असेल त्याकरिता अगदी आपण पाहत आहे गेम प्लॅन परिपूर्ण स्थित आहे योगेशाचा, की जास्तीत जास्त शरीरापासून दूर फेकण्याचा हा माणस आहे. यावेळी शरीरापासून दूर खेळला मिस्टामिंग स्ट्रोक आहे, परंतु डीप मध्ये अगदी आपण पाहत आहे जोपर्यंत क्षेत्ररक्षण होत आहे तोपर्यंत चेंडू अगदी आपण पाहत आहे हाताला स्पर्श करून सरळ निघून गेला. वाईड इज एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. विशालच्या बॅटमधनं हा पहिला चौकार, 4 धाबा. सलग 2 चेंडू वाईट हाताळल्यानंतर हलकी लेन आतमध्ये वळाली. अगदी रेडी होते या लेन करिता आणि आज मिरिट खेळला जिथे अगदी आपण पाहू शकाल शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला अगदी लॉफ्ट केला. लॉंग ऑफ वर्ण क्षेत्ररक्षक धावत पळत गेले होते परंतु रोखू शकले नाही. चौकार मिळेल. यावेळी स्विच हिटचा फटका हा दर्जेदार. ही क्वालिटी आहे या फलंदाजाची. याला म्हणतात सीधे उंगली से घी ना निकले तो उंगली करनी पडती है टेढ़ी. मिळतील धावा 4. बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. चौकार. या 4 धावा येतात चौकाराच्या साह्याने. स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 23 रन्स ऑन अ कार्ड, 23 या अंकांवर ही धाव फलक. स्विच हिटचे फटके खूप महत्वाचे आहेत. आज टेनिस क्रिकेटर अगदी निर्भयपणे आणि निडरपणे हे फटके खेळताना पाहायला मिळत आहेत.
परंतु पाहण्याकरिता ह्या गोष्टी आसान वाटतात, त्याकरिता मेहनत सुद्धा खूप महत्वाची आहे. सराव आणि सातत्य या दोन गोष्टी मायने राखतात. उलटा चेंडू, खूप चांगला स्ट्रोक अगदी आपण पाहत आहे. ड्राईव्हचा फटका डीप कव्हर रिजन मध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल दुसऱ्या धावेकरिता अगदी वळालेत. पहिला सामना आपण पाहिला ज्यामध्ये एक मोठी धावसंख्या 64 धावा. विजय भोईचे एक आतशी खेळी अगदी आपण पाहिली. त्या स्पेलमध्ये गणेशाने एक फिनिशिंग टच दिला. तदनंतर मागील सामन्यामध्ये काय अप्रतिम गोलंदाजी राज माळीने करून दाखवली. म्हणून ज्या ज्या संघाकडे गोलंदाजी ताकदीची आहे ना त्या संघाने आतापर्यंत डॉमिनेशन दाखवलंय. उलटा चेंडू बॅकफुटला जाऊन ग्लास करण्याचा प्रयत्न, नोचा इशारा आलाय. पंचांचा एक हात समांतर झालाय. आता धावा वाढत असताना हलकस कॉन्सन्ट्रेट झालं लॅप आणि नोचा इशारा. इट्स अ फ्री हिट. आई गावदेवी चषकाचा आज पहिला दिवस ठरलाय सुपर हिट आणि मैदानाच्या दिशेने येणारा हा चेंडू असेल फ्री हिट. आता 2+1 या 3 अतिरिक्त धावा या स्कोर कार्डवर मिळतील आणि 28 या अंकांवर हे धावफलक आहे. क्रिकेटचं पहिलं अक्षर हे खूप महत्वाचं आहे, ज्यामध्ये आपण म्हणतो ना सी फॉर कॉन्सन्ट्रेशन. क्रिकेटमधील तुमची एकाग्रता, लक्ष खूप महत्वाचं आहे. सी फॉर कंट्रोल, क्रिकेटमधील तुमचं जे नियंत्रण आहे ते खूप इम्पॉर्टंट ठरतं. सी फॉर कॅल्क्युलेशन, किती अभ्यासपूर्वक तुम्ही स्थितीला हाताळता या सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि सी फॉर कॉन्ट्रीब्युशन, क्रिकेटमधील तुमची सांघिक भागीदारी. या 4 गोष्टींनी मात्र हे पहिलं अक्षर अतिशय सुसज्जित आहे. आणि ज्यामध्ये कंट्रोलयुक्त फलंदाजी करत असताना ॲज अ मेरिट विशालने स्वतःच्या अगदी विकेटचं महत्त्व जाणलंय आणि योग्य त्या पद्धतीची फलंदाजी होत असताना या स्पेलमध्ये धावा आल्यात आणि आतापर्यंत 28 या अंकांवर ही धावसंख्या. फ्रीडचे सिग्नल हे मैदानाच्या दिशेने असतील ऑन. कानमंत्र तर दिला एक गोलंदाजाला, परंतु हा कानमंत्र कामास येईल का हे सुद्धा पाहणे योग्य असेल. इथून योगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सुसज्जित होईल. पिरियडचा चेंडू समोरच्या दिशेने तगडा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, सरळ चेंडू निघून आलाय. आमच्या VIP डाईसला सलामी देणारा बिग ब्लास्ट, बिग षटकार 6. गारी कंची ती दारिली गो, गारी कंची ती दारिली, गारी घोड्यांची दारिली गो, घोड्यांची दारिली, गारी घोड्यांची दारिली. थँक्यू. हा वेळ घेतला आणि आता ही वेळ नाही वाट बघायची, तर ही वेळ आहे वाट लावायची. आणि तीच फलंदाजी विशाल रावतेच्या माध्यमातून. ओहो, लेंथ मागे घेतली आणि तदनंतर जो स्विंग होता एक नॅचरल अँगल आहे जो लेफ्ट हँडर गोलंदाजाचा प्रामुख्याने पाहायला मिळतोय. मागे खेचली लेंथ आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातो. डॉट बॉलची सांगता. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 34 या अंकांवर स्कोर कार्ड. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून अगदी आपण पाहत आहे. जास्तीत जास्त चेंडू वळाला. पंचांकडे अपील तर आहे, काशाभूत नजरेने पाहत आहेत, परंतु नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून इथे दिला गेलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ अगदी झालाय समाप्त. पहिलं षटक आपण पाहिलं 4 धावेंचं होतं आणि ज्यामध्ये अगदी आपण पाहिलं महत्वाची विकेट सुद्धा आली होती. दुसऱ्या स्पेलमध्ये मिस्टर प्रेम यादव आपण याला पाहिलं 9 धावा त्याने सुद्धा खर्च केल्या. 2 महत्वाचे विकेट त्या स्पेलमध्ये. परंतु योगेश याचं हे षटक हलकसं महागडं, कारण की सुरुवातीमध्येच लाईन लेन हलकीशी भरकटली गेली आणि विशाल याने आज मेरिट खेळला आणि या स्पेलमध्ये अगदी आपण पाहू शकाल जवळजवळ 21 धावेंचं हे षटक राहिलं आणि स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. प्रथमतः फलंदाजी करत असताना रावत्याचा बडा संघ 34 अंकांवर. चला नेक्स्ट मॅच करिता हा कॉल असेल सांबरे ब्रदर्स आणि कालिका माता गाणे या दोन्ही संघांना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. थोड्याच वेळात नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. खूप सुंदर असा सामना मैदानाच्या दिशेने जाते. ड्रिंक्स ब्रेक, पाण्याची व्यवस्था या आपण सुद्धा घेऊया. एक सुंदर असं गीत देऊया. DJ महेंद्र यांना संधी. साऱ्या गावाची साबुली आई गवदेवी माबुली, साऱ्या गावाची साबुली नवते भक्ताच्या केला, नवते भक्ताच्या केला. आई गवदेवी अवतरली अन गवया गावाला, आई गवदेवी अवतरली अन गवया गावाला. परंपार सुखी ठेवते घरदार आहे गावाच्या मधोमधी माझ्या आईचा मंदिर.
ही मायभूमी, ही कर्मभूमी, ही जन्मभूमी आणि ही महाराष्ट्र भूमी. आज असंख्य ठेवा आहे, आज असंख्य वारसा आहे आणि असंख्य संस्कृती आहे आणि या संस्कृतीचं जतन, या संस्कृतीचं संगोपन करणं हे आपलं आद्य कर्तव्य. महाराष्ट्र विशेष करून संतांची भूमी. महाराष्ट्र म्हणायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने पावन झालेली भूमी. महाराष्ट्र म्हणायचं झालं तर धरती आबा क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांच्या पराक्रमाने आणि यांच्या प्रेरणेने पावन झालेली भूमी. आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये आज आपण राहतोय हे आपलं अहोभाग्य. त्या महाराष्ट्र राज्याला हा मानाचा मुजरा. 34 अंकांवर स्कोर कार्ड. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी बॅकलिपला खाली ठेवलं कारण की विशाल रावते सेट फलंदाज आहे आणि त्याला स्ट्राईकवर आणण्याचा विजय मेरेयाचा हा प्रयत्न. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळेल आणि सिंगलच्या साहाय्याने 35 अंकांवर. दोन्ही संघांना मात्र एक अतिरिक्त सूचना असेल की जो रिव्ह्यू आहे तो आपण फक्त आणि फक्त व्हाईट बॉल, त्यानंतर बीमर आणि एखादा रनआउट जर चेक करायचा असेल त्याकरिताच आपण दिलेला आहे. सो याची दक्षता घ्या. लेग बिफोर द विकेट करिता, एज करिता मात्र तो रिव्ह्यू नसेल याची खातिरदारी सर्व संघांनी बाळगायची आहे. एक सिंगल येथे 35 अंकांवर धावफलक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर प्रवीण याला अगदी आपण पाहताय. मिस्टॅमिंग स्ट्रोक, जास्तीत जास्त एलिव्हेशन होतं. डीप मिड विकेट वरनं जोपर्यंत क्षेत्ररक्षक पुढे सरकले डायरेक्टली हिट आहे. विरल नायर सर त्या ठिकाणी सॅटिस्फाय नाही आहेत म्हणून अगदी पोचवलंय त्या ठिकाणी थर्ड अंपायर कडे हा निर्णय. आता इथून प्रशांत भगत हे बिझी होताना पुन्हा एकदा पाहायला मिळते. काय क्षेत्ररक्षक राहिलं, डीप वरनं धावत पळत आले. एका हाताने मात्र चेंडूला फील्ड केला आणि तिथूनच एक वेगाने काय रॉकेट थ्रो पाहायला मिळाला, अप्रतिम. आता इथून हे चित्र परिपूर्ण सुसज्जित होईल. डीबीएन लाईव्ह नेटवर्क अगदी प्रशांतजी भगत डिजिटल ऑपरेटर या ठिकाणी सुसज्जित आहेत. विशालजी नाईक थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये अगदी आपण पाहताय. काही डिसिजन असेल, हलकसं मार्जिन ऑफ इरर आणि अगदी तेच इरर पाहायला मिळालं. इट्स अ विकेट. OUT. फलंदाजाला इथे बाद व्हावं लागेल कारण की थोडीशी बाद हलकीशी हवेमध्ये होती आणि हेच महत्वाचं होतं. म्हणून क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. क्रिकेट इज अ गेम ऑफ मार्जिन. छोट्या छोट्या गोष्टीतून क्रिकेट मोठं होत असतं. विकेट मिळाली, महत्वाची विकेट. विशाल रावते बॅक टू दी डगआउट. आज संगीत हे सुद्धा खूप महत्वाचं माध्यम राहिले प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये. कारण की या धावपळीच्या आयुष्यामध्ये माणूस कुठेतरी होरपळाय. म्हणून संगीत हे एक मात्र ब्रह्मास्त्र आहे. नेहमीच तो आनंदित आणि हर्ष उल्हासित होत असतो. खूप चांगला स्ट्रोक आहे परंतु क्षेत्ररक्षक अगदी पुढ्यामध्ये होते. नव्याने बॅटर मनीष गडक यांना अगदी आपण पाहताय. इथून डीप मिड विकेटला चांगल्या पद्धतीने अगदी कॉन्सन्ट्रेट ठेवलं होतं कारण की ठाऊक आहे की सिंगल करिता येतील. एक सिंगल धाबेवरच येते समाधान विजय करिता ही मात्र स्ट्राईक. 36 या अंकांपर्यंत धावफलक आहे. आता इथून जास्त वेळ नाहीये म्हणून जो काही वेळ आहे ना तो तुम्हाला इथून व्यतीत करावं लागेल. एक चांगले स्ट्रोक खेळावे लागतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, खूप चांगला स्ट्रोक आहे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. परंतु त्यावेळेस झाली चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. म्हणायचं झालं तर मेहरबा आते आते देर हो गई आणि तेवढाच वेळ व्यतीत होता आणि तेवढाच वेळ पुरेसा होता. मिळतील धाबा 4. लेझी वर्क चौकार. चार धाबा येत आहेत चौकाराच्या साह्याने. स्कोर कार्ड 41 अंकांवर. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. थोडंसं ढापळला गेला क्षेत्ररक्षण आणि यावेळेस अगदी आपण पाहताय हा चांगला कमबॅक आहे. यस्त्यांच्या वर्ण हा चेंडू ट्रॅव्हल झाला. सरळ चेंडू यस्ती रक्षकांच्या हातखंडामध्ये. डॉट बॉलची सांगता क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला खूप इम्पॉर्टंट आहे. जर चुक्या तुम्ही कराल तर त्याचा परिणाम आणि त्याचा पश्चाताप हा सहन करावा लागेल. वेलकम वसंतजी सांबरे या ठिकाणी उपस्थित झाल्यात. सांबरे ब्रदर्सचे कर्णधार त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. आज सांबरे ब्रदर्सचे ब्रँड कोणाला ठाऊक नसेल तेच वसंतजी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. शब्द सुमनांनी स्वागत. विकेट मिळाली, फलंदाजाला इथे बाद व्हावं लागेल. शेवटच्या चेंडूवर मिळाले सिंगल आणि दुसऱ्या धावेकरिता पळत असताना इथून विकेट जाते धावचीच्या रूपाने. सो पहिल्या इनिंगचा खेळ झाला यावेळेस समाप्त. 42 अंकांवर ही धाव संख्या
आणि विजयी होण्याकरिता 43 धावेंचं लक्ष इथून समोर ठेवलं गेलंय. का या लक्ष्यांचा पाठलाग यशस्वीरीतीने होईल की नाही हे सुद्धा पाहणे योग्य असेल, कारण की या अगोदर 40 धावा लागल्या होत्या आणि अगदी या 40 धाव्यांचा पाठलाग कुठेतरी असफल राहिला. म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच आपण प्रामुख्याने म्हणले, जर छोटी धावसंख्या डिपेंड होऊ शकते तर एक मोठी धावसंख्या सुद्धा चेंज होऊ शकते. परंतु या परिभाषेमध्ये काय घटित होलं जाईल हे सुद्धा पाहण्या योग्य. देऊया आपण डीजेला संधी आणि तदनंतर टॉस केला जाईल. चला, सांबरे ब्रदर्स आणि कालिका माता गाणे आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. माझी माझगाव गावची गावदेवी आई पावताई गो नवसाला. माझी माझगाव गावची गावदेवी आई पावताई गो नवसाला. सैता पाकाचे मैनन आई येताव गो पालखीला. सैता पाकाचे मैनन आई येताव गो पालखीला. थँक्यू. या आपण विनंती करू व्यासपीठावर उपस्थित आदरणीय संजयजी लोखंडे यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. या संजयजी आपण मुख्य प्रेझेंटेशन बॉक्समध्ये वसंत सांबरे आणि एक ठिकाणी आई कालिका माता गाणे हा संघ उपस्थित झालाय. दोन्ही संघांना आपण देतोय या सामन्याकरिता शुभेच्छा. सो हेड अँड टेल, छापा आणि कोटा असा कॉल करायचा आहे. टेल असा कॉल आहे अँड दॅट्स अ टेल. सो टॉस जिंकलाय सांबरे ब्रदर्स या संघाने. दोन्ही संघांना शुभेच्छा देत आहेत संजय आणि पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थान बनावा. वसंत, टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फील्ड घेणार. आज सांबरे ब्रदर्स म्हणायचं झालं तर मेहनतीच्या जोरावर जो आपण खेळ आकारलाय आणि एक चांगला परफॉर्मन्स दिलाय त्याबद्दल आपण थोडक्यात सांगायचं आहे. काय नाही, थोडीशी मेहनत केल्यामुळे सर्व काय होते असं काही नाही. आज संघामध्ये कुठले कुठले खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत? सांबरे ब्रदर्स फुल आणि आमची पूर्ण टीम असेल. म्हणजे आज इंटायर जे आपण पाहू शकाल गावदेवी चषकाचं आयोजन केलंय. एप्रिलच्या महिन्यामध्ये एक सुंदर अशी स्पर्धा आहे, एक सुंदर असं मैदान सुद्धा अवेलेबल करून दिलंय. आयोजकांचं कौतुक कसं व्यक्त करशील? इथलं आयोजन वगैरे सर्व चांगलंच असते आणि ह्या ग्राउंडवर खेळण्याची माझी खूप इच्छा होती. तो आज चान्स भेटलाय मला. आज चान्स मिळालाय. सो हा वेळ व्यतीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तू एक चांगला गोलंदाज आहे, एक टेनिस क्रिकेट म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा कुठला फेवरेट गोलंदाज आहे ज्याला तू जास्तीत जास्त फॉलो करतोस? शमी. नक्कीच, मोहम्मद शमी द कमबॅक म्हणून ओळखला जातो. थँक्यू सो मच या प्रतिक्रिया दिल्याबद्दल. होते वसंतजी. सो आपण बोलतो आई कालिका माता गाणे संघाकडे त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. आपण टॉस जिंकलाचा निर्णय काय असता? बॅटिंगच. आता फलंदाजी मनासारखंच मिळालंय. सो काय एक्झॅक्टली टोटल, कारण की समोरचा संघ सुद्धा खूप छान स्थितीमध्ये आहे. कितपर्यंत जाण्याचा मानस असेल? 50+. आज कुठले खेळाडू आपल्या संघाकडे पाहायला मिळणार आहेत? सर्व मिळतील. सर्व असणार आहेत. काय म्हणशील संघाला जर आज परफॉर्मन्स योग्य द्यायचा असेल तर कसा परफॉर्मन्स दाखवायला पाहिजे? 100% देण्याचा प्रयत्न करतील सर्व मुले. कुठल्या खेळाडूकडून जास्त अपेक्षा आहेत त्याची नाव घेऊ शकतोस? रविकांत भोईरे, स्वप्नील बोमटे, अजय मडवे, कौशल बोमटे. सेम क्वेश्चन तुला सुद्धा आहे. कसं वाटलं आयोजन गावदेवी चषकाचं? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि यंदाच्या हंगामामध्ये अगदी गाणे संघ खूप दुर्नवरनं आपण प्रवास केलाय. सो इथपर्यंत येणं हे खूप महत्त्वाचं होतं. सो इथून हा परफॉर्मन्स सुद्धा चांगला दाखवा याच देईन शुभेच्छा. सो हे होते गाणे संघाचे कर्णधार. सो टॉस बॉक्स मध्ये न्यूज अशी आहे, सांबरे ब्रदर्स वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट अशी न्यूज आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू सो मच कॅमेरामॅन DBN लाईव्ह नेटवर्क. आई तुझे पालखीला पालखीला त्रिकोल्याला पहिला मान गो. तुझे पालखीला पालखीला त्रिकोल्याला पहिला मान गो. आई तुझे पालखीला पालखीला त्रिकोल्याला पहिला मान गो. तुझे पालखीला पालखीला त्रिकोल्याला पहिला मान गो. जर न दिसणारा वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर न दिसणारा परमेश्वरही आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. म्हणून परमेश्वरावर सदा विश्वास असणं ही सुद्धा खूप महत्त्वाची बाब आहे. पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षेतून पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. एक दर्जेदार ऐतिहासिक हे मैदान आईशा मैदानावर अगदी आपण पाहू शकाल. आई गावदेवी चषक कोल्ही 2025 आहे. जानदार आणि शानदार आयोजन. नाण्याचा पहिला फेज आपण बघितलाय. नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे सुद्धा आपण वळणार आहोत. वेल डन इज हाफ बिगिन. इथून अधुरा सफर अजून सुद्धा पूर्ण करायचा आहे. विशाल रावते
एक महत्वाची फलंदाजी आकारली. इथून ॲज अ गोलंदाज ॲज अ ऑलराऊंडरची ही भूमिका कशा पद्धतीने निभावेल. 43 धाब्यांचा अगदी हा पाठलाग करायचा आहे आणि पाठलाग करण्याकरिता दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने योगेश आणि संतोष अशी सलामीबीर जोडी ही मैदानाच्या दिशेने झाले रवाना. स्ट्राईक एंडला योगेश आहे, नॉन स्ट्राईक एंडला संतोष कुम यांना अगदी आपण पाहताय. मनीष गडक यांना आपण पाहू शकाल लॉंग ऑफ रिझन मध्ये स्थित केलं गेले मिड ऑफ क्षेत्रामध्ये आहेत. अनिल यांना सुद्धा आपण पाहताय वाईडी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये कव्हर पॉईंट 38 सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक पॉईंट रिझन मध्ये शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. तर तिन्ही क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहताय ऑन साईडला स्थित केले गेलेत. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक आहे. पूर्वेश हो यावेळेस अगदी बास्केटबॉल प्रमाणे चेंडू झालाय पास. खराब क्षेत्ररक्षणाचा नतीजा परिणाम सोसन करावं लागेल. मिळतील धाबा 4 चौकार पहिल्या चेंडूवर बाउंड्री. चार धाबा येत आहेत. खराब क्षेत्ररक्षणाचा अगदी हा परिणाम सोसन करावा लागतो. कमी वेळेमध्ये क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमचे डिसिजन घ्यावे लागतात ॲज अ क्षेत्ररक्षक असो ॲज अ गोलंदाज किंवा ॲज अ बॅटर. मोठा फटका अगदी रडार मध्ये हा चेंडू होता. टेक ऑफ सुद्धा करेल. वाईडिश मिड विकेट सीमारेषा पार. हाय अँड हँडसम स्ट्रोक 6. प्रतिम ज्या पद्धतीने स्ट्रोकला अंजाम दिला राऊंड द विकेटने अगदी गोलंदाजी करण्याचा हा मनसुबा अँगल क्रिएट करत चेंडू अगदी पार्ड लाईनला होता. आणि क्रिकेटमध्ये पार्ड लाईन इज ऑलवेज अ बाड लाईन आणि पनिशमेंट स्वरूपी अगदी आपण पाहत आहे की हा एक मोठा फटका पाहायला मिळाला. चला चेंडू अवेलेबल आपण करायचा आहे मैदानाच्या दिशेने. स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 10 रन्स ऑन अ कार्ड. 10 या अंकांवर हे धाव फलक. एक चांगली सुरुवात योगेश याच्या बॅटमधनं. एक सलामीबीर कसा असावा याचं प्रामुख्यकरण देत असताना या अगोदर काय घटित झालं होतं की क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलं गेलं होतं आणि त्याचाच हा पश्चाताप. म्हणून क्रिकेटच्या पटलावर अगदी यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला एक्सक्यूज देऊन चालायचं नाहीये. यावेळेस अँगल थोडासा डाऊन द लेग होता. पंच वळतायत विरलजी नायर सर दर्शवतात पंचांचे दोन्ही आज झाले समांतर. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि एक अतिरिक्त धावीच्या साह्याने 11 रन्स ऑन कार्ड. 11 या अंकांवर ही धाव संख्या अगदी पाहायला मिळते. कमबॅक करायला हवाय. इथून एक चांगल्या पद्धतीने अगदी 7 मिळेल का. ही लाईन चांगली आहे. जेवढ्या पद्धतीने अगदी आपण पाहताय शरीरापासून दूर फेकाल तेवढंच बेनिफिट मिळणार आहे. अगदी चांगल्या लाईनने यावेळेस अगदी आपण पाहू शकाल आउटसाइड ऑफ अगदी अँगल क्रिएट करत चेंडू सरळ निघून गेला. एससी रक्षक यांच्या हातखंडामध्ये डॉट बॉलची सांगता हे अगदी पाहायला मिळत आहे. विशाल रावते याला अगदी आपण पाहताय. धावसंख्या फार मोठ्या प्रमाणात नाहीये परंतु जी सुरुवात झाली ती महत्वाची आहे. एसबी बीबीपाडा या संघाकरिता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या दिशेने गिरीश तांबडे आहेत ते चुकी करणार नाहीयेत. योग्य त्या पद्धतीने हे झाले कमबॅक. म्हणून क्रिकेटच्या मैदानावर आणि क्रिकेटच्या पटलावर प्रत्येक चकाकणारा हे सोनं नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लालच बुरी बला. विकेट मिळाली. फलंदाज बाद. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. मैं हूं कौन मैं हूं कौन मैं हूं विकेटचं पतन फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. खूप सुंदर अशी वाजंत्री अगदी आपण पाहताय डीजे महेंद्रच्या माध्यमातून. आज प्रत्येकाची एक वेगळी ओळख आहे म्हणूनच प्रत्येक जण आज इथे आहे. कारण की प्रत्येक आयोजक करते अगदी प्रयत्नशील असतात की आपली स्पर्धा कशा पद्धतीने यशस्वी पार पडो. पण आम्ही सातत्याने म्हणत असतो ना की एखादं लग्न समारंभ परवडेल परंतु एखाद्या क्रिकेटचं आयोजन नाही.
कारण की दिवस रात्र अगदी मेहनत ही अतोनात करावी लागते. स्पर्धा जरी 3 दिवसांची असली तरी सुद्धा त्या अगोदरची मेहनत ही विसरता कामा नाही. म्हणून आयोजक कर्त्यांची अगदी ही मेहनत ॲब्सोल्युटली सुपर्ब आहे आणि त्यांना सुद्धा हा मानाचा अभिवादन असेल. कारण की प्रत्येकाला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम अगदी त्याने सुद्धा केलंय. प्रकाश तुंबडा हॅप्पी असतील किंवा सचिन जिगाक आणि त्यांचे संपूर्ण सहकारी. 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला. 11 अंकांवर धावफलक. 9व्या बॅटर ललित या फलंदाजाला अगदी आपण पाहताय. हा कमबॅक आहे कारण की इथून कमबॅक होणं खूप महत्वाची बाब. धावसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत होती आणि त्याला अंकुश लावलाय विकेटच्या माध्यमातून. मोठा फटका समोरच्या दिशेने सजवला. ॲज अन स्वीप, ॲज अन आरो, थेट अगदी प्रकाश तुंबडा हॅप्पी यांच्या स्वागताकरिता एक बिग ब्लास्ट षटकार 6. थोडीशी पुन्हा एकदा पुढ्यात होते आणि पुढ्यातलं खायला आम्हाला व्यवस्थित जमतं हे दर्शवलं. शहरापासून दूर खेळाय लॉफ्ट केलंय चेंडूला. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये लॉंग चेस आहे. चेंडूला रोखणं थोडंसं नामुमकिन. अगदी चेंडू बाउन्सनेच निघून गेलाय. डीप पॉइंट सीमारेषा पार. ललितच्या बॅटमधनं अगोदर षटकार आणि आता चौकार. 4 धावा. थँक्यू. आदरणीय सन्माननीय रवींद्रजी तुंबडा आणि एक गोड व्यक्तिमत्व प्रदीपजी लोखंडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. या दोन्ही व्यक्तिमत्वांना आम्ही विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. खूप चांगला स्ट्रोक होता. अगेन्स्ट द रन ऑफ लेग खेळत असताना ललित भावर खूप महत्वाचा. म्हणून पहिला फटका जेव्हा मिडल ऑफ द बॅट अगदी लागतो ना तेव्हा हा कॉन्फिडन्स लेवल झळाळतो. पहिला फटका अगदी आपण बघितला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मध्यात खेळला आणि जिथून नेक्स्ट डिलिव्हरीवर खूप चांगल्या पद्धतीने शरीरापासून दूर जाणाऱ्या चेंडूला अगदी लॉफ्ट केलं. खाली ठेवण्याचा प्रयत्न केला नाही कारण की पॉवर प्लेचं बंधन होतं आणि पहिल्याच पॉवर प्लेच्या या षटकामध्ये 21 धावेंचं हे षटक राहिलं. म्हणजेच खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी झाली. हेच डॉमिनेशन खूप महत्वाची भूमिका आहे. म्हणून क्रिकेटच्या पटलावर तुम्ही जर तुमची मानसिकता योग्य त्या दिशेने ठेवाल ना तर तुम्हाला मात्र रिझल्ट हा तुमच्या दिशेने लागताना नेहमीच पाहायला मिळतोय. या सेकंड स्पेलमध्ये मिस्टर मनीष गडक या गोलंदाजाला आणलंय. आता इथून अगदी आपण पाहू शकाल बॅटिंग स्टान्सवर एक चांगल्या पद्धतीने योगेशाला सुद्धा साथ द्यावी लागेल. नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आता इथून अगदी आपण पाहत आहे यस या मिस्टेक आहेत. विशाल मात्र त्या ठिकाणी नव्याने एसटी रक्षक अगदी आपल्याला पाहायला मिळाला आणि या सर्व गोष्टी खूप मायने राखणार आहेत. आता फ्री हिटचा इशारा हा मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा असेल ऑन. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप मायने राखतात. आता ही मिस्टेक झाली. तोचा इशारा आलाय. एक चांगली लाईन तर होती परंतु एक अतिरिक्त धावेने ही भर पडेल. 22 रन्स ऑन कार्ड. 22 या अंकांवर ही धाव संख्या. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मनीष. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिड ऑफ क्षेत्रातनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अस्थित आहे. पूर्वेशाला अगदी आपण पाहताय एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल. एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ती म्हणजेच 23 अंकांवर. पॉवर प्लेमध्ये धावा आल्यात आणि तोच कॉन्फिडन्स लेवल आता झळाळताना अगदी पाहायला मिळतोय. इथून चांगल्या पद्धतीने धावा एकवटल्या म्हणजेच रिक्वायर रन रेट आता आटोक्यामध्ये आहे. म्हणायचं झालं तर अंडर कंट्रोलमध्ये आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. लीडिंग एज लागले. शॉर्ट थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येत आहेत एक सिंगल धावेवरच इथे समाधान व्यक्त करावं लागेल. एकापेक्षा जास्त काय मिळत नाहीये आणि एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 24 या अंकांवर. जर कमबॅक करायचं असेल तर इथून रावत्याचा बडा संघाला जास्तीत जास्त डॉट बॉल आणि विकेट फॅक्टर या गोष्टी खूप महत्वाच्या असतील. इथून जर विकेट आल्या, इथून जर पार्टनरशिप ब्रोक झाली कन्सिस्टन्सली तर मात्र या मॅच मध्ये ही परिपूर्ण. परंतु आतापर्यंत एक चांगली फलंदाजी होते. एक चांगला माइंडसेट ठेवलाय. चांगली लाईन मनीषाने अगदी मेंटेन केले. पहिलं अगोदरच शपलून खेळण्याचा प्रयत्न आहे. हलकीशी लेंथ मागे खेचली आणि त्यानंतर सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकड्यामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता. दोन्ही एंड आहेत या खेळपट्टीवर म्हणूनच खूप मायने राखतं. कधी गोलंदाजाला साथ देणारी खेळपट्टी तर कधी एक एंडने फलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी. आणि क्रिकेटमध्ये आपण सातत्याने म्हणतो ना की जिथे वारा
तिथेच मारा. आता हवा आपण पाहू शकाल की पश्चिमेकडून नक्कीच पूर्वेला आहे, म्हणजेच या एंडने फलंदाजाला अगदी ही पोषकता आहे आणि त्याच एंडने अगदी ही फलंदाजी करण्याचा हा प्रयत्न. चौकार मिळेल, 4 धावा. चौकार येतोय आणि चौकाराच्या साह्याने धावफलक अगदी 28 या अंकांवर 28 अगदी समीप जात असताना लक्षाच्या दिशेने फटाफट मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय, परंतु यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. परंतु काही मात्र आता जाताना पाहायला मिळत नाही रावत्याचा पाडा या संघाकडे, कारण की सुरुवातीपासून थोडंसं क्षेत्ररक्षण विखुरलं आणि या विखुरलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा घेतलाय फलंदाजाने. मिळतील धावा 4. पुन्हा एकदा चौकार. देवी माझी माऊली आई बैसली गो देवलानू. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 32 या अंकांवर हे धावफलक 32 रन्स ऑन कार्ड. आता मोठा फटका, क्षेत्ररक्षण खराब, भुगतान आता करावं लागेल. मस्तक पे दस्तक, वाईडिश मिड विकेट, सीमारेषा पार. पुन्हा एकदा बिग ब्लास्ट, बिग षटकार, 6 धावा. चैताचे महिन्यानु ग आई तुझी जत्रा भरते गावारू. चैताचे महिन्यानु ग आई तुझी जत्रा भरते गावारू. स्कोर कार्ड अगदी 38 या अंकांवर 38 रन्स ऑन कार्ड. चला पाणी हवंय, सो आपण ते घेऊन जा मैदानाच्या दिशेने. इथून 43 धावेंचा अगदी हा पाठलाग करायचा आहे आणि जे लक्ष आहे ते अगदी जवळ आले. 5 धावेंची आवश्यकता. यानंतर सांबरे ब्रदर्स आणि कालिका माता गाणे या 2 संघादरम्यान लढत अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ तरबेज आहेत, परंतु परफॉर्मन्स हा कशा पद्धतीने आखला जाईल हे सुद्धा पाहणं योग्य. बघा, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि त्याचाच आतापर्यंत फायदा घेतलाय दोन्ही फलंदाजाने. म्हणून आपण सातत्याने एक उदाहरण म्हणतो ना की आंब्याच्या टोपलीमध्ये जर एखादा आंबा जरी आपण सडका ठेवला तरी सुद्धा तो संपूर्ण आंब्याना सडवून टाकतो. हे भाषिक आहे. 5 धावेंची आवश्यकता इथून समोर असेल. तसंच क्षेत्ररक्षणाचं सुद्धा आहे. जर क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये एखादा खेळाडू जरी खचला ना तरी संपूर्ण जो तोटा आहे तो संपूर्ण संघाला सहन करावा लागतो. आणि जेव्हा त्या तोट्याची अपेक्षा आपण करतो ना तेव्हा पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे राहत नाही. म्हणून क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटमध्ये अगदी क्षेत्ररक्षणाची जी कर्तव्य दक्षता आहे ते अगदी टॉप क्लास असणं खूप महत्त्वाची भूमिका. म्हणून कोण विसरेल 2024चं जे आंतरराष्ट्रीय T20 वर्ल्ड कप भारत दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ठरला, परंतु त्या अगोदर हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर काय जबरदस्त झेल अगदी मिलरचा सूर्यकुमार यादव याने टिपला आणि तो झेल घेतल्यानंतर तो इतिहासामध्ये अजरामर झाला हे सुद्धा आपण पाहिलंय. म्हणून क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं आहे. 38 या अंकांवर हे धावफलक इथून 5 धावेंची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असेल. हर्षद डवले आहे या स्पेलमध्ये. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या दिशेने, कारण की उन्हाचा झळाला हा खूप प्रचंड आहे. म्हणून या रखरखत्या उन्हामध्ये आपण स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे. खेळाडू मित्रांनो, जास्तीत जास्त पाणी आपण प्राशन करा. डिहायड्रेशनचा त्रास जेणेकरून आपल्याला होणार नाही. आणि क्रिकेटची जी साधनं आहेत ना ते या उन्हाच्या सत्रामध्ये आपण त्याचा योग्य तो वापर करा, जेणेकरून प्रत्येक खेळाडूने अगदी डोक्यावर कॅप परिधान करा, जेणेकरून आपण थोडंसं तरी संरक्षण होईल. आपल्या व्यवस्थित ग्रीप असतील, त्यानंतर आपले गार्ड असतील ते व्यवस्थित आपण परिधान करा. आणि जर आपली स्थिती, जर आपली तब्येत जर व्यवस्थित सुधारित नसेल तर प्लीज आपण खेळणं टाळा, कारण की ती एक म्हण आहे ना की दुर्घटना से देर भली. पण या सर्व गोष्टी खूप मायने राखतात. सो स्वतःची काळजी इथून स्वतः घ्यायची आहे. 5 धावेंची आवश्यकता, जास्त काही शिल्लक राहिलं नाहीये. निलेश सांबरे सुद्धा मंद मंद पावला आणि संदीप सांबरे यांना सुद्धा आपण पाहताय ते सुद्धा उपस्थित झाले. सांबरे ब्रदर्स अँड ऑल कंपनी त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. ऑन साईडला खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे, परंतु बाउन्सने चेंडू अगदी झालाय बीट. ज्या पद्धतीने चेंडू बीट झालाय ना त्याच पद्धतीने हा सामना सुद्धा हातातनं गमवावा लागलाय. या 4 धावेनिशी स्कोर इज लेवल नाव. आता विजयी होण्याकरिता 1 धावेंचं लक्ष हे अगदी समोर असेल. चांगल्या स्थितीमध्ये आहे. याला म्हणतात डॉमिनेशन SB. म्हणूनच यंदाच्या वर्षामध्ये अगदी सुरुवातीमध्ये इंटरव्ह्यूमध्ये म्हटला कर्णधार की 6 ते 7 ट्रॉफीज यंदाच्या पर्वामध्ये आमच्या सुद्धा गावामध्ये आल्यात. म्हणजे प्रत्येक संघाला इथून एक सुरुवात मिळाली. आज पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत, तपश्चर्या खूप महत्त्वाचे आहे. ज्याने पेशन्स राखले क्रिकेटच्या पटलावर तोच यशस्वी झालाय आतापर्यंत. वाईटचा इशारा आणि अगदी सामना झाला यावेळेस समाप्त. विजयी होतोय SB बीबीपाडा हा संघ. या सामन्यामध्ये खूप महत्त्वाचं डॉमिनेशन दाखवलं. सुरुवातीमध्ये गोलंदाजी अगदी त्या पद्धतीने पाहायला मिळाली नाही, परंतु अगदी ॲज अ बॅटर
खूप महत्वाच्या भूमिका आणि या रनचेस पर्यंत व्यवस्थित पद्धतीने पोहोचले आणि विजयी घोडदौड अगदी दुसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचलेत. SB बीबीपाडा संघ विजयाच्या दिन लक्ष शुभेच्छा आणि हार्ड लक. रावत्याचा पाडा संघ विशाल रावते अँड ऑल कंपनी थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याकरिता खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा असणार आहे. चला शेक हँड करण्याकरिता विसरू नका खेळाडू मित्रांनो. हस्तांदोलन करा, मैत्रीपूर्ण संबंध जोपासा आणि तदनंतर आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने वळणार आहोत. घेऊया एक सुंदर असा डीजे ब्रेक, देऊया आपण डीजे महेंद्रला संधी आणि नेक्स्ट मॅच सुद्धा ऑन होईल मैदानाच्या दिशेने. तुझी जत्रा भरते गावात सैताचे